हाय फ्रेंड्स, तुम्हाला हे असेच कुरकुरीत तांदळाचे पापड बनवायला शिकायचेत? अहो टेन्शन नाही घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीने खूप साऱ्या रेसिपीज आपल्या फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेल्या आहेत. नक्की चॅनलला व्हिजिट करा. नमस्कार, मी वैशाली. फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण एक उन्हाळी कामातील तांदळाच्या पापड्या म्हणजे तांदळाचे पळी पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम काचेसारखे ट्रान्सपरंट असे पापड आपले तयार झालेले आहेत. एकदम अचूक प्रमाणामध्ये 1 किलोच्या रेशनच्या तांदळापासून मी तांदळाचे पळी पापड बनवलेले आहेत आणि तेही एकदम सोप्या पद्धतीनं कुणालाही सहज बनवता येतील आणि कधीही विसरणार नाही. तुम्ही पाहू शकताय समोर दुप्पट फुलणारे आपले पळी पापड तयार झालेले आहेत आणि एकदम तोंडात टाकताच विरघळणारे एकदम क्रिस्पी असे पापड तयार झालेले आहेत. मी पापड बनवण्यासाठी ग्लासाचे प्रमाण वापरलेले आहे. म्हणजे 6 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजे वजनी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचे आहेत. पहा, स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तांदळाच्या वरती थोडंसं अशा प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे. आता हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. म्हणजे दिवसभर भिजत ठेवले मी आणि रात्री पहा आता याच्यावरती वरील पाणी काढून टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहा सेम प्रोसेस, पाणी फेकून द्यायचं आणि दुसरं पाणी ॲड करायचं आणि दुसऱ्या दिवशी देखील दिवसभर तांदूळ भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी रात्री आपल्याला हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत. पाणी सर्व फेकून द्यायचं आणि पाहू शकताय मस्त असे पांढरे शुभ्र आपले तांदूळ भिजले गेलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे बारीक तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं थोडंसं पाणी ॲड करून वाटून घ्यायचे. मी सर्व तांदूळ अशा पद्धतीनं बारीक वाटून घेतलेले आहेत. बारीक वाटल्यानंतर काय होतं, जे आपलं पापडाचं पीठ आहे ते छान शिजलं जातं आणि आपले पापड एकदम छान तयार होतात. तर पहा आता याच्यामध्ये पिठामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी ॲड करायचं आणि रात्रभर हे पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर पहा त्याच्यावरील पूर्ण पाणी आहे ते फेकून द्यायचं आणि खाली आपलं पीठ असं तयार होतं. तर एक मोठं पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवायचं, कारण शिजल्यानंतर पीठ खूप होतं. त्याच्यामुळे मोठं पातेलं घ्यायचं आणि पातेल्यामध्ये तांदूळ जेवढे घेतले त्याच्या चौपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे मी 6 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर 24 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं चवीनुसार. 2 चमचे तीळ ॲड केलेले आहेत. 4 चमचे पापड खार ॲड केलेला आहे. 2 चमचे जिरे ॲड करायचे आणि 1 चमचा तेलपळीने 1 तेलपळी तेल ॲड करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर पहा तोपर्यंतही आपलं जे पीठ आहे ते देखील ढवळून घ्यायचं आहे. एकही गुठळी राहता कामा नये अशा पद्धतीनं ढवळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 6 ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहेत तर या पिठामध्ये 6 ग्लासच पाणी ॲड करायचं. तुम्ही गरम पाणी देखील ॲड करू शकता. तर पहा आपल्या जे आदन आहे म्हणजे जे पापडासाठी पाणी उकळायला ठेवलं होतं त्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि जे पीठ आहे हे देखील छान ढवळून घ्यायचं. म्हणजे एकही गुठळी राहता कामा नये अशा पद्धतीनं ढवळून घ्यायचं. आता उकळी आलेल्या पापडाच्या पाण्यामध्ये हे पीठ जे आहे ते ॲड करायचं. सतत ढवळत राहायचं, ढवळत ॲड करून घ्यायचं. म्हणजे एकही गाठ होता कामा नये, एकही गुठळी होता कामा नये अशा पद्धतीनं सतत ढवळत राहायचं आहे. गॅस फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरती उकळी येईपर्यंत ढवळतच राहायचं. एकही गुठळी होऊ द्यायची नाही. एकदम मस्त असं पीठ तयार करून घ्यायचं. पहा अशा पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे. उकळी आल्यानंतर तर थोडंसं घट्ट झालेलं आहे. हाताला ढवळताना जड जाणवत आहे पळी. तर मी गरम पाणी ॲड केलेलं आहे 1 ग्लास. तर पहा अशा पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर हे पीठ आपल्याला अर्धा ते पाऊण तास कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं अर्धा ते पाऊण तासासाठी आणि 5-5 मिनिटाला उघडून त्याला ढवळून घ्यायचं. म्हणजे काय होईल,
ते पीठ पातेल्याला चिकटणार नाही आणि छान असं शिजलं जाईल आणि एकही गुठळी होणार नाही. त्यामुळे पीठ सतत ढवळत राहायचं 5-5 मिनिटाला झाकण काढून आणि साई येईपर्यंत आपल्याला पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. जेवढं पीठ छान शिजलं जातं म्हणजे हे पीठ परतलं जातं तर छान शिजल्यानंतर पापड्या देखील छान तयार होतात, अजिबात तुटत नाहीत. जेवढं पीठ जास्त शिजेल तेवढ्या पापड्या छान होतात. आणि अशा पद्धतीने मीडियम आकाराच्या मी कागदावरती पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत. एकदम कडकडीत उन्हामध्ये ह्या पापड्या मी तयार केलेल्या आहेत. तुम्ही कापडावरती देखील तयार करू शकता. तर पहा, अशा पद्धतीनं मी तांदळाच्या पळीपापड तयार करून घेतलेले आहेत. एकदम मोठ्या आकाराचा एक मोठा कागद पापड तयार झालेले आहेत आणि दुसऱ्या कागदावरती एका छोट्या राहिलेले पापड मी तयार करून घेतलेले आहेत आणि जी खरवड असते त्याचे सांडगे घालून घेतलेले आहेत. तर पाहू शकताय, दुसऱ्या दिवशी सकाळी आपले पापड छान वाळले गेलेले आहेत, सुकलेले आहेत. कारण काय झालं, त्या दिवशी मला 12 वाजले पापड घालायला, त्याच्यामुळं संध्याकाळी पापड छान असे सुकले नाहीत. त्याच्यामुळं मी तसाच कागद फॅन खाली घरात आणून ठेवला आणि सकाळी पापड काढायला घेतले. एकदम छान असे पापड आपले सुकलेले आहेत आणि एकदम तुम्ही पाहू शकताय न तुटता व्यवस्थित असे पापड निघत आहेत आणि एकदम पातळ असे पापड तयार झालेले आहेत. अजिबात तुटत नाहीत, एकदम काचेसारखे ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहेत आणि खूप साऱ्या पापड्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकताय, मी या अगोदर खूप साऱ्या उन्हाळ्याच्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर नक्की तुम्ही चॅनलला व्हिजिट करा. तुम्ही जेवढा पापड खार पापडामध्ये जास्त ॲड कराल तेवढ्या पापड्या खायला भन्नाट लागतात. आणि मीठ जरा बेताने ॲड करायचं, म्हणजे जरा कमी ॲड करायचं. कारण काय होतं, पापड्या वाळल्यानंतर म्हणजे सुकल्यानंतर त्या खारट लागतात, म्हणून थोडंसं कमी मीठ ॲड करायचं आहे. जर तुम्ही 2 चमचे किंवा 3 चमचे ॲड करत असाल तर त्याला थोडंसं पाव चमचा कमी असं मीठ ॲड करायचं. तर पहा, अशा पद्धतीनं मी सर्व आपले तांदळाचे पापड काढून घेतलेले आहेत आणि एक दिवसभर कडकडीत ऊन द्यायचं आहे पापडांना. म्हणजे काय होईल, पापड आपले छान वर्षभर टिकतील आणि एकदम मस्त असे ट्रान्सपरंट पापड तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवते. दुप्पट आपले पापड फुलत आहेत आणि एकदम तोंडात टाकताच विरघळणारे पापड तयार झालेले आहेत. आणि हे पापड वर्षभर किंवा 2 वर्ष सहज टिकतात, त्याला काहीही होत नाही. तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवले तर काहीसुद्धा खराब होणार नाहीत. तर पाहू शकताय, मस्त असे कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला मी पापड तोडून दाखवते, तुम्ही आवाज ऐकू शकताय. एकदम क्रिस्पी असे पापड तयार झालेले आहेत. तर अशाच खूप साऱ्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड झालेल्या आहेत. तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर पुन्हा भेटूयात अशाच खूप साऱ्या नवीन रेसिपीजसोबत. धन्यवाद.